ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। परंपरा की अंधश्रद्धा या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत आणि गेल्या कित्येक वेळापासून आपण ज्यांची वाट पाहतोय निर्वाणी आखाड्याचे श्री महंत सुधीरदास पुजारी आपल्या सोबत या क्षणाला जोडले गेले आहेत। महंत सुधीरदासजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे। ज्या अनुषंगाने ही चर्चा आपली सुरू झालेली होती की त्या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याची शंका ही नामदेव गरड यांनीच उपस्थित केलेली होती, त्यांनी याचिका दाखल केली आणि त्यानंतर न्यायालय यामध्ये दाखल झाल्याचं दिसतं या संपूर्ण प्रकरणामध्ये। मात्र ज्या वेळेला ट्रस्ट किंवा त्या ठिकाणी असलेलं विश्वस्त मंडळ आहे त्यावरती इतके मोठाले अधिकारी असतात, न्यायाधीश असतात, ते फक्त नाममात्र असतात का? त्यांना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सुरुवातीला दिसला नाही, फक्त नामदेव गरड यांना दिसला आणि गरड यांनीच त्या ठिकाणी जो आहे गैरव्यवहार केलेला होता म्हणून त्यांना विश्वस्तांनी जे आहे ते बाहेर धाडलेलं आहे, अशा प्रकारचं जे आहे ते म्हणणं होतं या क्षणाला अजय सिंग सेंगर यांचं, जे आपल्या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत। मात्र एवढा मोठा पैसा जो आहे त्या ठिकाणी त्याचा वापर केला गेलेला आहे, त्याचा विनिमय कुठं केला गेला याचा विचारायचा अधिकार गरड यांना किंवा त्यांच्यासारख्या याचिकाकर्त्यांना नाही आहे का? महंत सुधीरदासजी, परंपरा काय सांगते, अंधश्रद्धा काय म्हणते? नाही, परंपरा जी आहे या वरील जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी जे मत प्रदर्शित या ठिकाणी केली, तर भारतामधील संपूर्ण मोठ्या देवस्थानामध्ये अशा पद्धतीचे सुवर्ण निर्मित यंत्र हे ठेवण्याची परंपरा आहे, नवरत्न ठेवण्याची परंपरा आहे। अगदी तिरुपती बालाजी सुद्धा श्रीयंत्रावरती आधारित आहे। आणि दुसरी अशी की देवस्थानचे जे व्यवहार चालतात त्या व्यवस्थानाच्या व्यवहारामध्ये चार्टी कमिशनरच्या पूर्व परवानग्या असतातच आणि त्या ठिकाणी न्यायाधीश असल्यामुळे त्याच्या सर्व पूर्व परंपरा आणि परवानग्या या घेतलेल्याच असतील। महत्वाचा मुद्दा असा मला चर्चेत ऐकायला आला, मी थोडा उशिरा जॉईन झालो, आपल्या काही तांत्रिक कारणामुळे क्षमा मागतो, परंतु 25 लाख रुपये हे एका मांत्रिकाला दिले वगैरे हा जो प्रकार आहे असं काही नाही। तिथले जे पौरोहित्य करणारे त्या संपूर्ण यज्ञाचा खर्च, अनुषंगिक विषयाचे मंडप, भोजन, प्रसाद, महाप्रसाद या संदर्भामध्ये एकूण सगळा खर्च तो त्या ठिकाणी झालेला आहे। कुठल्या मांत्रिकाला आणि तांत्रिकाला असं काही करून ते त्या ठिकाणी दिलेलं नसतं। देवतांची यंत्र, मंत्र, तंत्र आणि उपास्य परंपरा ही आमची आहे, परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कम्युनिस्ट विचारधारेची जी काही मंडळी आहे, जसं मगाशी त्यांनी सांगितलं, हे फक्त हिंदूंच्याच मागे हात धुवून लागलेले असतात याचा आम्हाला पूर्व अनुभव आहे। आणि ही मंडळी सातत्याने हिंदू धर्माच्याच देवस्थानांना टार्गेट करणं, संत महात्म्यांना टार्गेट करणं, पुजाऱ्यांना टार्गेट करणं यांचा एककल्ली हा संपूर्ण जो एक कार्यक्रम महाराष्ट्रभर चाललाय त्याकडे आम्ही थोडा आक्रमकरित्या येणारच आहोत। थोडे दिवस जाऊ द्या, कारण ज्या पद्धतीची जी रचना आता मगाशी गवांदेबाईंचं मी ऐकत होतो, त्या म्हणाले की मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि यामध्ये कुठे असं उपास्य आहे का? तर विठ्ठलाच्या यंत्राच्या संदर्भाने सुद्धा कृष्णाची यंत्र आलेली आहेत, त्यामुळे देवतांच्या खाली जर यंत्र पुरली असतील तर ते अशास्त्रीय नाही। आमच्या धर्माप्रमाणे आम्हाला त्याची उपासना करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु जर मिस अप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉपर्टी किंवा ट्रस्ट मध्ये काही गफला झाला असेल तर ते न्यायालय आणि पोलीस यांचं काम आहे। आणि जसं मगाशी मला नाव लक्षात नाही, परंतु त्यांनी सांगितलं की न्यायालयापुढे आम्हाला काही कागदपत्र सादर करता आली नाही, तर मला असं वाटत नाही की देवस्थानच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धार्मिक विषयामधनं काही अपहार झालेला असेल, हे नक्कीच नाही, नक्कीच नाही। बरं, नक्कीच। ॲडव्होकेट रंजना गवांदेजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती। ॲडव्होकेट रंजना गवांदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की जे सृष्टीचे रचयिते आहेत, ज्यांच्यामुळे ही सृष्टी चालते असं म्हटलं जातं, ज्या बाबतीत अशी श्रद्धा ठेवली जाते, त्यांना देखील अशा यंत्रांची आवश्यकता लागायला लागलेली आहे, हे देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि खऱ्या अर्थानं हे करणं किती योग्य अयोग्य? खरं तर हे सगळं गमतीशीर आणि हास्यास्पद वाटतं। याचं कारण असं, जो हे सगळं गैरव्यवहार समोर आल्यानंतर एक निरीक्षक मंडळ नेमल्या गेलं चॅरिटी कमिशनर मार्फत, आणि त्या निरीक्षकांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये हे जे ट्रस्टी आणि ज्यांनी कोणी हे सोनं पुरलंय त्यांनी जे सांगितलंय
की ह्या देवाला पूर्ण देवत्व प्राप्त होण्यासाठी आणि त्याच्या ज्या लहरी आहेत त्याचा लाभ भाविकांना होण्यासाठी हे सोनं आम्ही पुरलंय. मी सुरुवातीला पण म्हटलं याचा अर्थ यांचा देवावर विश्वास नाहीये, देवाला पूर्ण देवत्व प्राप्त झालेलं नाहीये. सोनं पुरलं तरच देवत्व प्राप्त होईल असं हे चुकीचं आणि म्हणजे अवैज्ञानिक हे एझम्पशन आहे आणि याला कुठला धार्मिक बरं, तुम्ही अवैज्ञानिक ज्याला म्हणताय ते वैज्ञानिक आहे का श्री महंत सुधीरदास पुजारीजी? आणि शांती करतो तो वास्तुशांतीला तिथे सोनं ठेवतो, नवरत्न ठेवतो. मंदिराच्या ठिकाणी यंत्राच्या माध्यमातून सुवर्ण नवरत्न ठेवण्याची परंपरा आहे. आपणही अंगठी हातामध्ये घालतो. नवरत्नांचं पॅन्डल छत्रपती शिवाजी महाराजांना घातलं होतं राज्याभिषेक प्रसंगी. म्हणजे मग ती का अंधश्रद्धा गागा भट्टांनी निर्माण केली का? भारतामध्ये ही परंपराच आहे. परंतु ज्यांचा विश्वास नाही, कम्युनिस्ट विचारधारेचा विश्वास हा देवावर नाही, कर्मकांडावर नाही, त्यांना फक्त ॲलिगेशन जे आहेत हे हिंदू धर्मावरतीच करायचे आहेत. आणि गवांदेताई जर त्या ठिकाणी सांगता आहात तर सृष्टीची जी रचना आहे ती यंत्रावरती संपूर्ण त्या देवतांचं आव्हान स्वरूप जे बीजाक्षर असतात, जे बीजमंत्र असतात त्यांची रचना त्या ठिकाणी ठेवून आता कंबोडियाला खूप कासव सापडले आणि त्या कासवांच्या पाठीवरती पूजन केलं जात होतं आणि त्याला कप्पे होते. आणि ते कप्पे ज्या वेळेला तिथल्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांच्या लोकांनी उघडली तर त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचे हिरे प्रत्येक कासवामध्ये होते. तर त्यांनी सांगितलं की प्रॉस्पेरिटीसाठी या ठिकाणी ठेवलेले होते. तर जसं आता आपण पाहिलं की तिरुपती बालाजी आहे, अन्य मोठी मोठी देवस्थान आहे, या ठिकाणी सुवर्ण निर्मित यंत्र ठेवण्याची परंपरा आणि अक्षर ब्रह्मस्वरूप देवतांचं जे अक्षर रूप आहे हे त्यावरती आवाहन करून त्यांचं यंत्र आणि पूजन करण्याची परंपरा आहे. तिथे दोन प्रश्न आहेत, लक्षात घ्या. एक विषय आहे जो श्रद्धेच्या संदर्भाचा आहे, जो यंत्र आणि पूजनाचा आहे, हा एक विषय. आणि दुसरा आहे करप्शन पार्ट ऑफ व्ह्यू. देवस्थानमध्ये जर काही करप्शन झालं असेल तर त्याला कायदा आहे. परंतु तुम्ही जर असं म्हणाल की त्या देवतांच्या खाली यंत्रच पुरायचं नाही, आम्ही हे सांगू यंत्र पुरलं म्हणून अंधश्रद्धा झाली, ही मात्र चुकीची आहे. कारण आम्हाला आमच्या हिंदू धर्माप्रमाणे आमच्या उपासनेचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्ही कायदे केले वेडे वाकडे म्हणून ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि त्याचं पालन आम्ही करणारच आहोत. बरं, नक्कीच डॉक्टर राजेंद्र कांकरियाजी, स्वातंत्र्यावरती घाला घातला जातोय असं महंत सुधीरदास पुजारी यांचं म्हणणं आहे. मला सांगा, यंत्रावरती ज्या प्रकारे आताच मगाशी आपण ऐकलं की रंजना गवांदेजी यांनी आक्षेप नोंदवलेला होता, तशाच प्रकारे जर कुठल्याही मंदिरात गेलात किंवा कुठल्याही मशिदीमध्ये गेलात, त्या ठिकाणी जर फुलं वाहिली जात असतील, पानं वाहिली जात असतील, तर मात्र अशा गोष्टींवरती देखील तुमचा आक्षेप पुढच्या काळामध्ये असणार आहेत का? याला देखील अंधश्रद्धा म्हटलं जाईल का? डॉक्टर राजेंद्र कांकरियाजी. खरं म्हणजे भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि या स्वातंत्र्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कधीही आंदोलन केलेलं नाही, याला कधी विरोध केलेला नाही. ते त्यांना घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य आहे. परंतु त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने आपल्या कलम 51 मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मानवानं वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून विज्ञानाची कास धरून विज्ञानाचा विकास केला पाहिजे आणि मानव जातीचं कल्याण कसं होईल हे पाहिलं पाहिजे. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर असे करोडो रुपये जर मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारामध्ये जर असतील तर त्याचा आपल्याला उपयोग करता येणार नाही का चांगल्या पद्धतीने? एका मला गुरुजीची या ठिकाणी कवितेच्या 2 ओळी आठवतात. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं, शाळेमधली दानपेटी भरलेली कधी पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही. भाविक लोक अतिशय श्रद्धेनं मंदिराला किंवा मस्जिदीमध्ये किंवा अनेक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण करतात, दान देतात. पोटाला कमी खातील परंतु देवाधर्मासाठी ते खूप करतात. परंतु होतं काय, याचे जे धर्माचे जे लोक आहेत त्यांनी खरं तर खऱ्या धार्मिकतेचा प्रचार केला पाहिजे. माणसामध्ये दया, करुणा किंवा एकमेकाविषयीची चांगली भावना ही कशी निर्माण होईल हे न पाहता आपलंच पोट कसं भरेल आणि पोट भरलं तरी कोट कसं भरेल हे पाहिलं जातं. आणि मग वेगवेगळ्या युक्त्या काढल्या जातात की यंत्र पुरण्याच्या वगैरे. आता मला सांगा, सोनं कुठून येतं? हे जमिनीमध्येच काढलेलं असतं आणि मग त्याच्यावर समजा देवाची मूर्ती आहे तर त्याच्या खाली सोनं आहेच ना.
पुन्हा वेगळं 25 लाखाचं सोनं किंवा जे काही 2 किलो सोनं असं म्हटलं गेलंय या मोठा देवीच्या संदर्भातलं, तर ते तिथे काढण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही त्याला परंपरा म्हणून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्माच्याच बाबतीत विरोध करते असं म्हणणं हे चुकीचं आहे. काही परंपरा निश्चितपणे चांगल्या असतील तर त्या पुढे नेल्याच पाहिजेत, पण काही परंपरांना कुठे छेद देऊन मानव कल्याणासाठी ज्या गोष्टी करता येतील ते केल्या पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं नेहमी 3-4 गोष्टी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत गेल्या 25 वर्षात काम करताना. पहिलं अंधश्रद्धा निर्मूलन, दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोन, तिसरं विवेकीकरण आणि चौथं व्यापक समाज परिवर्तन. या 4 मूळ सूत्रीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. अमुक एका धर्माला टार्गेट करायचं असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधी केलं नाही. महंत सुधीरदास पुजारीजी, आपण केलेले आरोप जे ते फेटाळून लावतात राजेंद्र कांक्रियाजी यावेळेला, आणि त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की विज्ञानाची कास धरायला हवी. मात्र या ठिकाणी असलेल्या प्रकरणामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा आणि दुसरीकडे गैरव्यवहार अशी त्रिसूत्री असल्याचं देखील या ठिकाणी दिसून येत आहे, आणि त्याचाच कुठेतरी बाजार मांडला गेलाय की काय, अशी शंका उपस्थित होते. आणि म्हणून मग गरड यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले असतील का? महंत सुधीरदासजी, अगदी बरोबर आहे, कारण त्याच्यामुळेच त्यांना मला वाटतं मी मगाशी सांगितलं विषय 2 आहे. विषय श्रद्धेचा जो विषय आहे, श्रद्धेचा कंक्रिया जे त्या ठिकाणी म्हणतात, तुम्ही वक्फ बोर्ड एखादी मशीद ताब्यात घेतली का हो महाराष्ट्र शासनाने? तुम्ही एखाद्या चर्चला ऍक्विजिशन केलं का? तुम्हाला विठ्ठल मंदिर, राम मंदिर, पंढरपूरचं मंदिर, पश्चिम देवस्थान समिती, हिंदूंचे मंदिर, मोठा देवीवरती तुम्ही प्रशासक नेमणार, तुम्ही एखाद्या मशिदीवर नेमा ना, तुम्ही एखाद्या चर्चवर नेमा ना. महाराष्ट्र शासनाने आज वक्फ बोर्डच्या काहीतरी नवीन अपॉइंटमेंट केले, खासदार कोणीतरी त्याच्यावरती ऍक्विजिशन करा ना. मशिदीत गैरव्यवहार होत नाही का? तुमची टाप आहे का अंधश्रद्धा? कांक्रिया जाऊन तिथे जा मशिदीमध्ये, वक्फ बोर्डचे 100 प्रकरण देतो. नाशिकला भेटायला या कांक्रिया तुम्ही मला, मी तुम्हाला प्रकरण देतो. तुम्ही कांक्रियाचे आव्हान स्वीकाराल का? गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत खरं तर. हे पहा, तुमची ताकद आहे का मला सांगा. अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या भानगडीचे मी तुम्हाला देतो. हिंदूला मानवता शिकू नये, हिंदूला मानवता शिकू नये. कांक्रियाचे आव्हान स्वीकारताय का? हा विश्वधर्म आम्ही पाळत आलेलो आहे. त्यांचं पूर्ण होऊ दे, मग मी बोलतो, कारण मी मध्ये तोडून कोणाला बोलू. विश्वाच्या कल्याणाकरता हिंदूंनी प्रार्थना केल्या आहेत. हिंदूंनी स्वतः करता विश्वाणी देव सवितर दुरिता आणि परासुव जधधरन तन्ना असुव, संपूर्ण विश्वाचं मागणं मागितलं, आणि त्याच्या आधारे ज्ञानेश्वरांनी पसायदानात आता विश्वात्मके देवे, हे विश्वाणी देव सवितर वेदामध्ये आले, त्याची प्रार्थना केली. त्यामुळे आम्ही मानवतेचं कल्याण अनादिकालापासून पाहत आलो. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आम्हाला मानवतेचं कार्य करायचं आणि धर्माला, हिंदूला हे सांगण्याची आवश्यकता नाही. कांक्रिया साहेब, आपण या, मी तुम्हाला 50 प्रकरण देतो, तुम्ही घ्या. पाहू एक महंतजी, कांक्रियांना आपण बोलू देऊया. नाहीये डॉक्टर राजेंद्र कांक्रिया आहे. आम्ही धर्माविषयी बोलतच नाहीये. आम्ही सगळ्या धर्माला मानतो आणि सगळ्या धर्माचं तत्वज्ञान अतिशय सुंदर आहे. हिंदू धर्माचं तर आहेच आहे, परंतु या तत्वज्ञानामध्ये आणि धर्माचा आधार घेऊन अनेक धर्माच्या दलालांनी श्रद्धेचा जो बाजार मांडलेला आहे, त्या श्रद्धेच्या बाजाराच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोलते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणाच्याही श्रद्धांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. तुमच्या मांडण्याला ते मान्यता देतात का हे बघा ना. तुम्ही मानून कशाला हिंदूंमध्ये स्प्लिटिंग कशा करता चालू केली? अंधश्रद्धा निर्मूलन समिती पार्टी असा विचार करते की त्याचप्रमाणे मानवी मूल्यांचं उन्नत करत असतील, आणि हे मी म्हटलं नाहीये, ज्या श्रद्धा मानवी हिंदूंचं उन्नतीकरण करत असतील अशा श्रद्धा बाळगायला हरकत नाही. बरं, मला प्रकाश रेड्डीजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण एका बाजूला संत जे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले, त्यांनी त्यांची बाजू स्पष्टपणे मांडलेली आहे. कांक्रियांचं देखील स्पष्टपणे मांडलं गेलेलं आहे मत. मात्र विषय थोडा भरकटू न देता, धर्म किंवा इतर जाती याच्याकडे न जाता, या ठिकाणी असलेलं जे विश्वस्त मंडळ होतं त्या विषयाकडे आपण पुन्हा एकदा येऊयात. जर पाहायला गेलं की या ठिकाणी फिर्याद दाखल करण्यात आली होती, पोलिसांकडे देखील गरड गेलेले होते, पोलिसांनी न्याय निवाडा दिला नाही असं गरडांना ज्या वेळेला वाटायला लागलं की योग्य रीतीने या ठिकाणी
तपास करण्यात आलेला नाही हे वाटायला लागल्यानंतर उच्च न्यायालयाकडे त्यांना जावं लागलं. मात्र ज्यावेळेला एखादं विश्वस्त मंडळ स्थापन केलं जातं त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले अधिकारी असतील, जिल्हा न्यायाधीश असतील किंवा हे फक्त वेस्टर्न म्हणून असतात की त्यांना त्या ठिकाणी त्याचे अधिकार देखील असतात. मग याच अधिकारांचा कुठेतरी गैरवापर होतो आणि मग नंतर अशा प्रकारचे गैरव्यवहार घडतात असं आपल्याला वाटतं का? इथे अगदी स्पष्ट आहे. त्याच्यात मी 3 गोष्टी सांगितल्यात. नक्कीच. थोडं रिपीट म्हणजे की त्याच्यामध्ये लोकांच्या भावनाचा आणि अंधश्रद्धाचा फायदा घेतलेला आहे. प्रचंड पैसा गोळा केलेला आहे. आता हा देवळातला पैसा असेल त्याच्यावर हे असतात, ट्रस्ट असते, विश्वस्त मंडळ असतं. विश्वस्त मंडळ त्याच्यामध्ये शंका घेण्याच्या जागा निर्माण झाल्या म्हणून त्यांनी ते हिंदूच होते, त्यांनी जाऊन तक्रार केली. आता तक्रारी केल्यानंतर हे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की त्याची चौकशी केली जावी म्हणून. त्यामुळे जर न्यायाधीश त्या विश्वस्त मंडळात असतील तर ती जास्त गंभीर गोष्ट आहे. बरोबर. आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये, या व्यवस्थेमध्ये, की जे रिटायर म्हणजे म्युन्सिपल अधिकारी असतात, गव्हर्नमेंट अधिकारी असतात, ते कुठल्या तरी अशा खाजगी याच्यामध्ये जाऊन बसतात आणि ते त्या ट्रस्टचे काहीतरी आहे त्या चौकटीमध्ये बरोबर आपल्या शब्दाने म्हणजे नोकरशाह ते हे करतात आणि नंतर ठेवतात त्याच्यामध्ये. आता जर त्याचं ऑडिट झालेलं असेल त्या ऑडिटला सरकार चॅलेंज करू शकतं. ऑडिटला कोणी सर्वसामान्य माणूस जनरल बॉडीमध्ये चॅलेंज करू शकतो. तसं चॅलेंज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये घोटाळे कोर्टाला दिसले म्हणून त्यांनी त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले. हा पहिली हे जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्या तरी बाहेरच्या लोकांनी येऊन कम्युनिस्टांनी याचिका दाखल केली नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नंतर त्याच्यामध्ये सहभाग घेतला, पण त्याच्यामध्ये असलेल्या घोटाळ्याच्या बद्दल बोलण्याचा ते माझी जे आहे त्यांना हक्क आहे, प्रत्येक भाविकाला हक्क आहे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. अंधश्रद्धेच्या मागे ते म्हणजे बजावून देत नाही. दुसरी गोष्ट परंपरेची, जर रंजनाजी मी आपल्याकडे येणार आहे, बोला बोला. परंपरेची गोष्ट असेल तर त्यांनी आपल्या देशामध्ये, हा देश आहे त्याच्यामध्ये चार्वाक आहे, सांख्य आहेत, लोकायत ही परंपरा आहेत. त्यामुळे अवैदिक या आपल्या देशामध्ये हे आहे. म्हणजे धर्म देव न मानणारे आपले दर्शन आहेत. ते हा देश आहे आपला. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माची आणि मनुस्मृतीची मक्तेदारी या देशाबद्दल सांगू नये, त्यांना अधिकार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व धर्माची चिकित्सा करण्याचा अधिकार नागरिकाला आहे आणि त्यामुळे तो करतो. प्रत्येकाचा धर्म, त्याचा जो धर्म आहे त्यांनी तो मानावा. त्याला अडथळा आपल्या घटनेमध्ये नाही आहे आणि त्याप्रमाणे आपला देश चालतोय. पण त्यांचं असं म्हणजे हे जे काही तथाकथित धर्माचे हे सांगतात की त्यांना त्या ठिकाणी मनुस्मृती आणायची आणि त्यांना ते राज्य त्या ठिकाणी आणायचं आहे. पण त्या टाकाऊ परंपरा सगळेच फेकून देतात. म्हणजे आपल्या देशातच नाही, तुम्ही विश्वात बघितलं तर ब्रुनो झालेला आहे, गॅलिलिओ वगैरे आहे, बायबलला सुद्धा चॅलेंज झालेलं आहे ना. त्यामुळे या गोष्टीला चॅलेंज होणार हे टाकाऊ मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही लॉजिकल बेस नाही आहे, सायंटिफिक बेस नाही आहे. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये या देशामध्ये देवळामध्ये चालू आहे. प्रचंड संपत्ती या देशाने भाविकांनी दिलेली ही त्या देवळामध्ये पडलेली आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि जर कोणी करत असेल ती चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. ते सुद्धा जे धर्माबद्दल बोलतात. आणि मोठादेवी प्रकरणामध्ये देखील हे स्पष्ट होताना दिसतं. अजय सिंग सेंगर, मी आपल्याकडे येतो. अजय सिंगजी, यापूर्वीच आपण पाहिलं की ज्यावेळेला नामदेव गरड जे आहेत ते पोलिसांकडे गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरकडे देखील गेलेले होते. चॅरिटी कमिशनरकडे गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी या प्रकरणाची चौकशी व्हावी असं म्हटलेलं होतं. मात्र प्रकरण पुढे जात नाहीये हे स्पष्टपणे दिसल्यानंतर मात्र आता कोर्टाचे दार जे ते त्यांना ठोठवावे लागलेले होते. कोर्टानं देखील, माननीय कोर्टानं देखील हे निष्कर्ष जे आहेत किंवा त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्यांचं देखील यामध्ये स्पष्टपणे म्हणणं आहे की ज्यावेळेला हे प्रकरण पुढे जात नव्हतं त्यावेळेला मात्र न्यायालयाला यामध्ये भाग घ्यावा लागलेला आहे. असं नेमकं का घडलं अजय सिंग सेंगरजी की त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनर असतील किंवा मग पोलीस असतील त्यांनी या प्रकरणाला सिरियसनेस का नाही दाखवलं, सिरियसली का नसलं घेतलं असावं त्या ठिकाणी? माननीय उच्च न्यायालयाचा निकाल यांनी पूर्णपणे वाचलेला नाही आहे. पूर्णपणे यांनी वाचलेला नाही आहे निकाल. त्या निकालामध्ये फक्त यांनी न्यायालयाने जे मुख्य पॉईंट यांनी काढलेले न्यायालयाने अपहार झाला, करप्शन झालेलं आहे, ही बाब त्यांनी मान्य केलेली नाही आहे त्या निकालामध्ये. यांनी जो मेन यांनी जे विरोधी पक्ष यांनी जो पिटिशनर जो आहे यांनी जो त्या ठिकाणी मुद्दा काढलेला ही अंधश्रद्धा आहे, ही सुवर्ण यंत्र यांनी त्याच्या खाली मूर्तीखाली ठेवलेली आहे, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला त्या ठिकाणी. आणि 25 लाख
हे ज्या मानसिकाला पुजाऱ्यांना दिले ते फक्त त्यांना दिले नाहीये, हे पूर्ण त्याला जो जेवणाचा खर्च, मंडपाचा खर्च, विधी आणि साहित्य, हा सगळा खर्च त्याच्यामध्ये आहे. आज तेच मुद्दा घेऊन या ठिकाणी हे बसलेले या ठिकाणी हे हिंदू विरोधी लोक आहे ना हे साहेब. हे यांना मी विनंती करतो की तुम्ही थोडं बाकी धर्माकडे बी आपले तिकडे आपले नयन आपले डोळे तिकडे झाका, बघा तिकडे काय चाललं काय नाही या ठिकाणी. वक्फ बोर्डामध्ये काय चाललं ते बी तिकडे बघा तुम्ही. नक्कीच आहे की तुमचं ज्या प्रकारे म्हणणं आहे, ॲडव्होकेट रंजना गवांदे यांना देखील कधीपासून आपलं मत या संदर्भातलं व्यक्त करायचं आहे. ॲडव्होकेट रंजना गवांदेजी, संपूर्ण चर्चा आपण या मुद्द्यापर्यंत आणून ठेवलेली आहे की ज्यावेळेला चॅरिटी कमिशनर असेल, पोलीस असेल, यांनी त्या ठिकाणी जी आहे ती दखलंदाजी दिली नाही, आणि दुसरीकडे अजयसिंग सेंगर यांचं म्हणणं आहे की झालेला खर्च हा फक्त त्या मांत्रिकावरती किंवा पुजारासाठी नसून इतर गोष्टींसाठी त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. आणि मग याचिकाकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी गेल्यानंतर न्यायाची प्रतीक्षा त्यांना अजूनही आहे. या पुढच्या काळामध्ये कोर्ट असेल किंवा मग त्या ठिकाणी असलेले नियम असतील, कायदे असतील, कुणाच्या बाजूने हा निर्णय देतील. ॲडव्होकेट, खरं तर सिंगर यांनी संपूर्ण कागदपत्र आणि जजमेंट हे पाहिलेलं नाही असं मला वाटतंय. कारण सुरुवातीला जेव्हा गरड यांनी तक्रार केली, आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, नामदेव गरड हे हिंदू धर्मीय आहेत, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य सुद्धा नाही, ते भाविक आहेत आणि ते माजी ट्रस्टी आहेत. केवळ इथे आता असा आभास निर्माण केला की त्यांनी अपहार केला आणि म्हणून त्यांना काढून टाकलं आणि म्हणून त्यांनी ही तक्रार केली, तर हे सुद्धा सारासार चुकीचं आहे. त्यांनी जर अपहार केला तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी का नाही केल्या? तिथे माननीय न्यायाधीश होते त्या पॅनलवर, त्यांनी तक्रार का नाही केली? म्हणजे तक्रार जर चुकीचं घडतंय तर अशा वेळेस गप्प बसणारा सुद्धा तितकाच गुन्हेगार असतो. मग गरडांवर तक्रार त्यावेळेस का नाही केली? हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जेव्हा कुठला रास्त प्रश्न येतो, विचार करायला प्रवृत्त करणारा प्रश्न येतो, अनिष्ट रूढी परंपरांचा प्रश्न येतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि हिंदू धर्म या वेटोळ्यातच तुम्ही फिरायला लावता, हे सारासार चुकीचं आहे. तर म्हणजे आता जे महंत म्हणाले की आमच्या परंपरा आहेत आणि म्हणून आम्ही सोनं पुरलं, तर आपण वादासाठी थोडा वेळ असं गृहीत धरू, हे चुकीचंच आहे. आपण भारतीय संविधानाच्या अंतर्गत जर विचार केला तर उपासना स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे. उपासना स्वातंत्र्य आहे, त्याचा आम्ही आदर करतो, परंतु उपासना स्वातंत्र्य उपभोगताना समाजाचं अहित होईल, समाजाला कुठला इजा पोहोचेल किंवा समाजाची जी प्रॉपर्टी आहे तिला इजा पोहोचेल असं कुठलंही कृत्य करायची तुम्हाला परवानगी नाही. उपासना स्वातंत्र्य हे नियंत्रित आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि मग असं हे उपासना स्वातंत्र्याचा उपभोग घेताना थोड्या वेळ असं वादासाठी गृहीत धरलं की यंत्र पूर्ण ही तुमची श्रद्धा होती आणि थोडा वेळ ते खरं आहे असं जरी मानलं तरी हा सगळा कारभार करताना संबंधित ट्रस्टी असतील किंवा अध्यक्ष जे आहेत न्यायाधीश साहेब, ह्या संपूर्ण मंडळाने जी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेणं गरजेचं होतं, अशी कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये. आणि मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की परवानगी न घेता हा सगळा एवढा मोठा व्यवहार झालेला आहे, जवळजवळ 75 लाखाचा. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 25 लाख हे केवळ पुजाराला दिले नाही, हा टोटल खर्च आहे. तर त्यांनी जो निरीक्षकांचा अहवाल आहे तो पाहावा, त्यामध्ये ह्या सर्वांनी त्यांचे जबाब दिलेले आहेत. न्यायाधीशांचा जबाब आहे, ट्रस्टींचा जबाब आहे, पुजाऱ्याचा जबाब आहे, वास्तुविशारदाचा जबाब आहे. हे 25 लाख रुपये केवळ त्या मांत्रिकाला दिलेले आहेत असं त्यात नमूद केलेलं आहे. आणि असं असताना केवळ म्हणजे आमची प्रथा आहे, आमच्या परंपरा आहेत. मग जर तुमच्या प्रथा परंपरा थोड्या वादासाठी खऱ्या धरल्या तर तुम्ही परवानगी का घेतली नाही? म्हणजे ह्या तुम्ही अंधश्रद्धा मूलक आहे हे तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्ही परवानगी घेतली नाही. जर परवानगी घेतली नाही त्याच्या पुढचा भाग म्हणजे एवढा मोठा व्यवहार करताना त्याच्या ज्या लिगल प्रोसेस आहे त्याच्या कुठल्या निविदा काढल्या नाहीत, निविदा मागवल्या नाहीत आणि असं कुठलं डायरेक्ट त्या मांत्रिकाला हे टेंडर देऊन टाकलं. हा सगळा संशयास्पद व्यवहार आहे. आणि हे सगळं कागदपत्रांवरून जे आदरणीय उच्च न्यायालय आहे त्यांच्या हे लक्षात आलं की
इथे हे चुकीचं सगळं घडलेलं आहे आणि म्हणून ह्या न्यायनिवाड्यामध्ये आदरणीय उच्च न्यायालयाने ह्या संबंधितांविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल व्हावेत अशा आदेश दिलेला आहे. आणि न्यायनिवाडे सुद्धा जर बघितलं आपण न्यायनिवाडा तर त्याच्यात अनेक मुस्लिम ट्रस्टचे सुद्धा माननीय न्यायालयाने उल्लेख केलेले आहेत. तर जे आता महंत आणि जे कोण करणी सेनेचे जे आहेत की अंधश्रद्धा निर्मूलन समिती इकडे जाईल का तिकडे हे करेल का आम्ही असे प्रकरण देतो, तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारणं बंद करा. तुम्ही सुद्धा जिथे चुकीचं घडतंय ना, मुस्लिम धर्मात असेल, ख्रिश्चन धर्मात असेल, कुठल्याही धर्मात असेल, पुढे या आणि त्याचा भांडाफोड करा. आणि असं चांगलं काम तुम्ही करत असाल तर आम्ही सुद्धा सतत तुमच्या सोबत आहोत असं मी तुम्हाला बरं नक्कीच तुम्हाला दिलेलं जे आव्हान होतं अजय सिंग सेंगर यांनी त्यांना तुम्ही थेटपणे चोख प्रत्युत्तर देखील देता आणि तुम्ही त्यांच्या सोबत असाल जर अशा प्रकारे भांडाफोड करण्यात आला तर. ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी आता अखेर ही कबुली दिलेली आहे. याच महत्त्वाच्या चर्चेवरती या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा सुरू राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर परंपरा की अंधश्रद्धा या महत्त्वाच्या विषयावरती आपण सर्व मान्यवरांबरोबर या क्षणाला जी आहे ती चर्चा करत आहोत आणि पुन्हा एकदा चर्चेमध्ये एक नवा मुद्दा घेऊन या चर्चेला जे आहे ते आपण हात घालणार आहोत. अजय सिंग सेंगर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत करणी सेनेचे. अजय सिंग सेंगर यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मोहटा देवी मंदिर संस्थानाविरोधात आता गुन्हाच थेटपणे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा जो आहे तो येत्या काळामध्ये दाखल होणार अशा प्रकारचा आदेश निघालेला आहे. या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये या दृष्टीनं आपण पावलं उचलणं देखील आता गरजेचं आहे. कारण एका बाजूला अंधश्रद्धा आणि त्याच्या बाबतीतला कायदा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि देशातही आता लागू होताना दिसतोय. स्पष्टपणे तो लागू झालेला होता 2013 सालापासून, मात्र त्याची अंमलबजावणी या दृष्टीनं आता प्रयत्न जे ते सुरू झालेले आहेत. दुसरीकडे अशा प्रकारचे गैरव्यवहार हे फक्त आता मोहटा देवीपर्यंत सीमित नसून अशा अनेक ट्रस्टच्या संदर्भामध्ये अशा अनेक मंदिरांच्या बाबतीमध्ये समोर आल्याचं पाहायला दिसत होतं. त्यामुळे आता परंपरा आणि अंधश्रद्धा यामध्ये असलेली जी ही थिन लाईन आहे ती बाजूला सारून आपण सगळ्यांनी पुढे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजय सिंग सेंगरजी घोटाळे होऊ नये, कुणाच्याही श्रद्धेबाबत आपण बोलत नाही आहोत किंवा कोणाच्याही श्रद्धेला त्यांच्या भावनांना ठेस पोहोचवण्यासाठीच ही चर्चा नसून येत्या काळामध्ये अशा धर्माच्या किंवा श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार सुरू राहू नये एवढीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. अजयजी यांच्याबरोबरचा जो आहे तो आपला संपर्क या क्षणाला तुटलेला आहे. प्रकाश रेड्डीजी मी आपल्याकडे येतो. प्रकाशजी, यापूर्वी देखील अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतरच कायदे जे आहेत ते निर्माण करावे लागलेले होते. देशात असेल, राज्यात असेल, अशा प्रकारचे अनेक कायदे लागू करण्यात आलेले. त्याची योग्य अंमलबजावणी होणं हे अत्यंत आवश्यक. कधीकधी याच कायद्यांच्या मागं लपून गैरव्यवहारांना कसं प्रोत्साहन देता येईल याचं हे उदाहरण म्हणता येईल का? कारण थेटपणे मोहटा देवी मंदिर संस्थानाविरोधातच आता जो आहे तो गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. इथे स्पष्ट आहे कायदा झालेला तर कायद्याच्या अंतर्गत त्या हायकोर्टाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे हायकोर्टाने हे बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये यांनी अंधश्रद्धेचा फायदा घेऊन काही गोष्टी केल्या. त्या ट्रस्टच्या व्यवहारामध्ये गैरव्यवहार होते आणि ते गैरव्यवहार जास्त आपण गंभीर समजायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये न्यायाधीश सुद्धा होते म्हणून. तर त्यामुळे हे जे कायदे आहेत कायदे संमत होतात परंतु त्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून ते आमच्या भावना आहेत, आमच्या भावना दुखावल्या जातील, आमच्या परंपरा आहेत अशा प्रकारे एक वातावरण निर्माण केलं जातं. आणि ते तुम्ही पाहतायत आता कसं चाललेलं आहे. डिफेन्स काही नाही. आता तांत्रिक आहे का पुजारी आहे, पुजाऱ्यांनी जरी 25 लाख खर्च केले तरी ते बरोबर नाही. त्याच्यानंतर ते यंत्र होतं, ते यंत्राने खरोखर अशी अद्भुत शक्ती निर्माण होते काय ते कुठे म्हणजे प्रॅक्टिकली सिद्ध झालेलं नाही. आपण काही सांगू शकतो उद्या, बरोबर, पण ते सिद्ध करावं लागतं ना, त्याला सायन्स म्हणतात. आणि त्यामुळे हे सगळं याचा फायदा घेऊन अशा प्रकारच्या ज्याला म्हणतो टाकाऊ परंपरा याचं जतन करणं हे बंद झालं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आपला देश मागे जातोय, आपला देश खंबीरपणे उभा राहत नाही. आता त्याच्यामध्ये इतके देवस्थानं आहेत आणि भाविक इतके पैसे देतात त्याची खरं म्हणजे यादी सांगता येईल. आणि प्रत्येक मंदिराला वार्षिक किती त्यांना दान दिलं जातं. त्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी जास्त पडते आणि त्याच्यामध्ये जर गैरव्यवहार काही झाला तर कुठल्याही नागरिकाचा तो हक्क आहे की त्याला चॅलेंज देण्याचं.
त्याच्यामध्ये हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आपल्या अनेक कायद्यांनी त्याला स्वातंत्र्य मिळतं. इवन भ्रष्टाचाराला, आणि हे तर आणखीन गंभीर मुद्दा आहे. म्हणजे अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचार आणि जजेस एकत्र येऊन त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि ती जी संपत्ती यांच्याकडे आहे ती अशी, या आर्किटेक्ट सांगतो तिथे यंत्र ठेवा, त्याच्यामधनं एक अद्भुत शक्ती होईल. पण ठीक आहे, तुमच्या भावना आहेत किंवा परंपरा आहेत, ते सिद्ध झालं पाहिजे ना. मग त्या पाटोदा देवस्थानाने या देशातले सगळे प्रश्न नष्ट करावेत ना त्यांच्या सामर्थ्यामुळे. तसं काय झालंय का आतापर्यंत? काही झालेलं नाही. त्यामुळे उगाचच काहीतरी सांगून त्याच्या मागे दडू नये. नक्कीच. चारुलजी, मी आपल्याकडे येतो. मगाशी ब्रेकमध्ये असताना देखील जी तुम्ही चर्चा केलेली होती की फक्त मोहटादेवी मंदिर संस्थानच नव्हे तर अशी अनेक संस्थानांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत प्रकरणं समोर आली, मग त्यावेळेला भावना किंवा श्रद्धा याच्या आडून काही गोष्टी होताना दिसून येत आहेत. अशी कुठली कुठली उदाहरणं आज द्यावीशी वाटतात ज्यावेळेला आपले सर्व प्रेक्षक या क्षणाला पाहतात? सगळं म्हणजे पहिलं म्हणजे पद्मनाभ टेम्पल तिरुवनंतपुरमचा, जिचे 6 चेंबर खोललेले आहेत, 7 वाजून खोलायचं बाकी आहे. आणि त्याचा जो पैसे आणि सोनं दागिने सगळ्याचा हिसाब केला तर इट गोज बियॉन्ड GDP ऑफ गव्हर्नमेंट इंडिया. भारताच्या GDPच्या पलीकडे जाऊ शकतात. आणि हा पैसे लोकाहितमध्ये आले. तसं तिरुपती बालाजी आहे, इव्हन आपल्या मुंबईचा सिद्धिविनायक आहे, असं किती टेम्पल्स आहेत. आणि ह्याच्याकडे करोडो रुपये, खरबो रुपये येतात, लोकांची भावनांनी घेतले जातात. ह्याचा सदुपयोग व्हावा. आणि सगळे ट्रस्टमध्ये हा नमूद केलेलं असतात त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये की आम्ही याकरता लोकाहित करता पैशाचा वापर करतो. एक क्लोज आहे त्याच्यात ते ट्रस्टमध्ये, म्हणून ते ट्रस्टला रेकग्निशन मिळतो. पण त्याच्यावर कोणी एक्झॅक्टली ऑडिट करून बघत नाही की किती पैसा याच्यावर खर्च केला आणि बाकीच्यावर खर्च केला. म्हणजे नॉट जस्ट मेंटेनन्स, बाकीची जे व्यवहार आहेत, पूजा अर्चना आणि पुजाऱ्यांचा खर्च वगैरे, ही गोज मच बियॉन्ड ते समाजाला उपयोगी होणाऱ्या पैशापेक्षा. तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने रिऑडिट होऊन हे सगळे पैसे. आणि माझं तसं म्हणणं आहे, हे जे बोलतात ना की आम्ही हिंदू धर्माच्या भावना, पण हिंदू धर्माच्या भावनांनी जमा केलेल्या पैशाचा जो गैरव्यवहार होतो त्यावेळेला हिंदू धर्माचे मोठमपणे मांडणारे आहेत त्यांनी का त्या कोर्टात जात नाही आणि सांगतात की हिंदू धर्माच्या नावाने आलेल्या पैशाचा हा गैरव्यवहार होतो, म्हणून आमची धर्माची भावनाला हे झालेलं आहे, हेच पोचते, दुखावले जातो. हां, तर त्याकरता कधी मी कोणाला बघितलं नाही कोर्टात गेलेला. तर हा सवाल आहे की हा आमचा पैशाचा गैरव्यवहार होतो आणि ते कडक ऑडिट होऊन हा सगळं बाहेर आलं तर कबर्डमध्ये जेवढे सगळे डेड स्केलेटन्स आहे असे बाहेर येतील की सगळे श्रद्धावाले वाहून जातील त्याच्यात. नक्कीच. म्हणजे अशा अनेक प्रकरणं जे ते समोर येण्याची शक्यता आहे असं आपलं म्हणणं आहे. श्री महंत सुधीरदास पुजारी यांच्याकडे जाऊयात. महंत, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यापूर्वी परंपरा आणि अंधश्रद्धा यामध्ये असलेली जी थिन लाईन आहे त्यावरून अनेक वेळेला अशा प्रकारच्या अनेक चर्चा घडल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. मात्र ज्यावेळेला सुवर्ण कमळ असेल किंवा या ठिकाणी झालेला खर्च असेल याविषयी ज्यावेळेला या विश्वस्तांमध्ये असलेले न्यायाधीश असतील ते जर गप्प बसणार असतील तर मात्र एक मुद्दा कळीचा उपस्थित करावा असं वाटतो. कारण न्यायाधीश पदावरती ज्यावेळेला तुम्ही विराजमान होत असतात त्यावेळेला कुठल्याही भावनांना, श्रद्धेला आहारी न जाता तुम्ही त्या ठिकाणी जजमेंट देणं किंवा तुमची त्या ठिकाणी ज्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याकडे पाहणं महत्त्वाचं असतं. मग त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास असेल, जाती असतील, धर्म असतील याकडे न पाहता त्यांनी न्यायनिवाडा करणं अपेक्षित असतं. आपण त्या बाजूला न जाता ज्यावेळेला विश्वस्त मंडळावरती तुमची नियुक्ती होते त्यावेळेला या सर्व गोष्टींवरती तुमची कडक नजर असणं देखील अत्यंत आवश्यक असतं. तुमच्यापैकीच एक व्यक्ती बाजूला जातो, त्यानंतर माहिती अधिकारातून ही संपूर्ण माहिती समोर आणतो, पोलिसांकडे जातो, चॅरिटी कमिशनरकडे जातो आणि मग त्यानंतर न्यायालयाकडे जातो. ही वेळच येऊ देऊ नये यासाठीच विश्वस्त मंडळाची त्या ठिकाणी स्थापना केली जात असते. आणि मग त्यानंतर कुणाच्याही भावना न दुखावता हे प्रश्न तिथेच मार्गी लागतील असं नाही का वाटत? महंतजी. नाही, मुख्य म्हणजे आता याचिकाकर्ते जे नामदेवराव गरड आहे त्यांनी कुठल्या भूमिकेतनं हा स्टँड घेतला हे पण पाहणं महत्वाचं आहे. हो. आणि त्यांना विश्वस्त मंडळातनं का काढून टाकलं? विश्वस्त मंडळाने ठराव केला होता का? विश्वस्त मंडळाने ठराव करून तो चार्टी कमिशनरला दिला का? या बाबी अजून पुढे आलेल्या नाहीत. आपण एकांगीच विचार करत आहोत. दुसरं असं आहे की ज्या ज्या वेळेला ट्रस्टचे जे महाराष्ट्रातले व्यवहार आहेत हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1961चा जो
त्याचं अमेंडमेंट्स आहेत त्याप्रमाणे तो चालला जातो आणि विश्वस्त मंडळाला त्यांच्या मंदिराच्या स्कीम प्रमाणे ठराव घेऊन त्या त्या देवस्थानचा कारभार पाहण्याचा स्वायत्त आणि स्वतंत्र आधार हा त्यांच्या स्कीम फ्रेम प्रमाणे हा असतो आणि ज्या वेळेला विश्वस्त मंडळ ठराव करतं त्यावरती अध्यक्ष जे काही न्यायाधीश असतील किंवा अन्य काही असतील हे त्याला मंजुरी देतात आणि त्यानंतर तो कार्यक्रम ठरवला जातो आणि 1 वर्षाच्या ऑडिट पिरियडच्या मध्ये जो काही देवस्थानचा खर्च आहे हा ऑडिटला सबमिट केला जातो आणि त्यामध्ये जर काही ऑब्जेक्शनेबल आढळलं म्हणजे सीएना आढळलं, देवस्थानच्या सीएला आढळलं किंवा चार्टी कमिशनरला आढळलं तर चार्टी कमिशनर त्याबाबतच्या सूचना या देवस्थानना देतात. ही पद्धत आलेली आहे. आपण या पद्धतीकडे जरी पाहायचं म्हटलं तर ही पद्धत वास्तविक ब्रिटिशांनी हिंदू रेग्युलेट ऍक्ट म्हणून जो ऍक्ट तयार केला आणि देवस्थानच्या माध्यमातून जी काही आंदोलनं किंवा जे काही कार्यक्रम सुरू होते त्यांना बांधण्याकरता हा ट्रस्ट ऍक्ट केला आणि त्यानंतर हे ट्रस्ट ऍक्ट हे पुढे आलेले आहेत याची बेस लक्षात घ्या. आणि मगाशी ते जे सांगत होते की पद्मनाभ टेम्पलच्या संदर्भामध्ये तिथल्या असल्या राजांनी आपली स्वतःची संपत्ती, आपण देवाचे सेवक आहोत म्हणून राजांनी ती कोट्यवधी रुपयाची संपत्ती ही देवस्थानला दान केली आहे. भाविकांच्या माध्यमातून जसं तिरुपतीला सोनं नाणं येतं त्या मानाने पद्मनाभ मंदिराला सोनं नाणं आलेलं नाहीये. त्यातलं 90% वर सोनं हे तिथल्या राजांची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी होती आणि त्यांनी स्वतः नंतर तो ट्रस्ट केलेला आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने सरकारने हाकलून लावलेलं होतं तिथल्या राजपरिवाराला त्याच्या अगेन्स्ट ते सुप्रीम कोर्टात गेले आणि पुन्हा त्यांचे जे हक्क होते ते त्यांना मिळाले. लक्षात घ्या, हे 2 फरक आहेत. म्हणजे तुम्ही जे सांगतायत की मंदिरामध्ये येणारी पैसे आणि मंदिरामध्ये सातत्याने होणारं करप्शन अशातला तो प्रकार नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक वेळेला या मंडळींची म्हणजे कम्युनिस्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन किंवा ही जी सगळी मंडळी आहे यांची एक विचारधारा पाहिली ना तर हे कंटिन्युअस मंदिरांच्या बाबत बोलत असतं. लक्षात घ्या, ट्रस्टचे भानगडी आहेत ना, ज्या ख्रिश्चन ट्रस्ट आहेत या ख्रिश्चन ट्रस्टकडे आज भारतामधली सर्वात मोठी लँड बँक आहे आणि त्या संदर्भाने जे गैरव्यवहार सुरू आहेत त्यावर ही लोक कधीच बोलत नाही. मुस्लिम ट्रस्टच्या संदर्भाने असलेल्या याच्यावर नाही, परंतु हिंदू ट्रस्टच्या माध्यमातून कंटिन्युअस असा अपप्रचार चालवलेला असतो की तिथे मिसअप्रोप्रिएशन होत आहे, पुजारी लोक करप्शन करत आहेत, ट्रस्टी करप्शन करतात, असं नाहीये ना. महंत सुधीरदासजी, मी थोडं थांबवू इच्छितो आपल्याला. कुठल्याही धर्माविषयी न बोलता आज आपण सामूहिकरित्या ही गोष्ट का नाही लक्षात घेत आहोत की अशा प्रकारे धार्मिक भावनांच्या मागं किंवा मग श्रद्धेचा अपव्यय करून त्या ठिकाणी अंधश्रद्धा स्थापन करून जर अशा प्रकारे गैरव्यवहार होत असतील मग ते हिंदूंच्याच बाबतीत नव्हे कुठल्याही समाजाचं प्रार्थनास्थळ असू दे, मंदिर असू दे, मशीद असू दे, चर्च असू दे, त्या ठिकाणी हे प्रकार होऊ नये यासाठी आपण कसा पुढाकार घेणार आहोत, कशा प्रकारे आपल्याला हे सगळं थांबवता येईल या दिशेने आपण चर्चा जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये केली तर मला वाटतं असे गैरव्यवहार रोखणं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्य होऊ शकेल. महंतजी, गैरव्यवहार जर असतील तर तिथे निश्चितच कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांना शासन व्हावं, त्यामध्ये आम्ही येत नाहीये. लक्षात घ्या. निश्चितच आहे. डॉक्टर राजेंद्र कांकरियाजी, मी आपल्याकडे येतो. अंधश्रद्धा विरोधी कायदा जो आहे तो देखील लागू करण्यात आला, मात्र तशा प्रकारची प्रकरणं ही संपूर्ण राज्यभरामध्ये अजूनही चालू आहे. काल परवाचं उदाहरण घेतलं तर 6 वर्षाच्या चिमुरडीला देखील त्याच्यामुळे आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे. एका बाजूला कायदे आहेत, अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. धर्म असेल, जात असेल, पंथ असेल या गोष्टींवरून एकमेकांच्या विरोधामध्ये भडकवलं जातं आणि मग इतरांच्या धार्मिक भावनांचा विचार करून किंवा अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होतात, गैरव्यवहार होतात. त्या संदर्भातले कायदे करणं किंवा कायदे आणखी कडक करणं हा यावरचा जो आहे तो रामबाण उपाय असू शकतो का? आपण बरोबर म्हटलं आहात की अनेक प्रकारचे कायदे असतात आणि तरीही अन्याय वगैरे होत असतात आणि मला असं वाटतं किंवा आमच्या समितीची अशी भूमिका आहे की कुठलाही कायदा हा रामबाण उपाय असू शकत नाही, परंतु ते एक निश्चितपणे शस्त्र असू शकतं. त्याचा खूप वेळा आधार घेता येतो आणि कार्यवाही करणं त्याच्यामुळे सोपं जातं.
अन्यथा पुन्हा धार्मिक भावना दुखावल्या याच्या नावाखाली पुन्हा त्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी चालू राहतात. मी आपल्याला काही उदाहरणं देतो आणि आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे फार पूर्वीची एक परंपरा होती, म्हणजे राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न करून ती परंपरा बंद केली, पण त्याच्या अगोदर सतीची चाल ही एक परंपरा होती, खूप मोठी परंपरा होती. आपल्याकडे एखादा तरुण पती मृत्यू झाला त्याचा, तर त्या तरुण पत्नीनं जगून करायचं काय? तिनं त्याच्या चितेवर स्वतःला जाळून घेतलं पाहिजे. याला सतीची चाल म्हणतात. ही तर अनेक प्रांतांमध्ये आणि विशेषतः राजस्थानमध्ये फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज आपण राजस्थानात गेला तर आपल्याला अनेक तिथे सतीची मंदिरं दिसतील. पण ही जी परंपरा आहे, मग या परंपरेचं आपण उदात्तीकरण करणार का? की बाबा ते धार्मिक भावना दुखावल्या जातील, तिथे धार्मिक विधी होतात, तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात आणि मग तुम्ही याला विरोध करणार नाही का? मग या परंपरा चालू राहिल्या पाहिजेत का? तर मला असं वाटतं की नाही चालू राहिल्या पाहिजे. कारण अशी कुठेही सत्याची चाल आपण पाहिली आहे का की एखाद्याची तरुण पत्नी मृत्यू पावली तर तिचा तरुण पती चितेवर सती गेलाय, असं कधी आपल्याला दिसत नाही. म्हणजे अनेक ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या विशेषतः स्त्रियांचं शोषण करण्यासाठी आलेल्या आहेत किंवा त्या अंधश्रद्धांमधून स्त्रियांचं अनेक प्रकारे शोषण होतं. चेटूक केलं असा आरोप करून एखाद्या स्त्रीची नग्नावस्थेत धिंड काढली जाते. महाराष्ट्रासारख्या अतिशय पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारची धिंड धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये काढली जाते. किंवा अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की एखाद्या स्त्रीला सैतान ठरवलं जातं आणि सैतान ठरून तिला गावाच्या बाहेर राहायला सांगितलं जातं. तर अशा प्रकारचे भूत बाणामती चमत्कार करून दैवत्व प्राप्त होतं किंवा सिद्धी मिळते किंवा दैवी शक्ती प्राप्त होते, अलौकिक शक्ती प्राप्त होते, हे अजिबात सत्य नाही. आणि त्यामुळे याला कायद्याचा आधार असलाच पाहिजे. म्हणजे तो एक शस्त्र म्हणून त्याचा वापर व्हायला पाहिजे, परंतु कायद्याशिवायही प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दक्षता अधिकारी नेमण्याची त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि हा दक्षता अधिकारी अशा प्रकारच्या अंधश्रद्धा उदयास येणार नाहीत, वाढणार नाहीत, त्या कमी होतील याची त्यांनी काळजी घ्यायची. पोलिसांचं प्रबोधन, गावकऱ्यांचं प्रबोधन, याशिवाय शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन, हे सगळं जर आपण करू शकलो तर मला वाटतं की हे कायदे तर असलेच पाहिजेत, पण या प्रबोधनातूनच अशा ज्या परंपरा श्रद्धेचा भाग बाजूला ठेवून त्या जर अंधश्रद्धामध्ये परावर्तित होत असतील तर निश्चितपणे थांबवण्यासाठी कायदा आणि त्याच्याबरोबर प्रबोधन ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. नक्कीच परंपरा आणि अंधश्रद्धा या महत्त्वाच्या विषयावरती आपण या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा करतो आहोत. मात्र ज्यावेळेला धार्मिक मुद्दा येतो, धार्मिक प्रकरणांशी संबंधित असलेल्या गोष्टींवरती कारवाई आपल्या देशात होत नाही का, या कळीच्या मुद्द्याला देखील आपण हात घालणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. परंपरा की अंधश्रद्धा या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करत आहोत. अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मात्र प्रकरण इतकंच नाहीये, तर पाथर्डीचं जे असलेलं मोठादेवी विश्वस्त मंडळ जो आहे त्याला चांगलाच दणका देण्यात आलेला आहे. कारण त्या ठिकाणी आर्थिक अपहार आणि अंधश्रद्धा कायद्याचा भंग झालेला होता असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण परंपरा की अंधश्रद्धा या मुद्द्याला अनुसरून जी आहे ती चर्चा करत आहोत. आणि त्यानंतर प्रकाश रेड्डीजी यांच्याकडे मला जायला आवडेल. प्रकाश रेड्डीजी, ज्या वेळेला आपल्या संपूर्ण देशामध्ये धार्मिक मुद्दे असतात आणि त्याच्याशी निगडीत जी प्रकरणं असतात त्या संदर्भामध्ये कारवाई ही टाळली जाते का? कारवाई निश्चितपणे टाळली जाते. पहिली गोष्ट म्हणजे की सगळ्या धर्मामध्ये अशा प्रथा आहेत जे मानवतेच्या विरोधात आहेत आणि प्रगतीच्या विरोधात ते येतात. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं समाज सुधारणा झाल्यानंतर ते कायदे करावे लागतात. ते कायदे करायला पण योगदान द्यावं लागतं. जशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आणि दाभोळकरांना हौतात्म्य पत्करावं लागलं, त्यामुळे हे कायदे हे आवश्यक आहेत. त्यांनी जसं सांगितलं सतीच्याबद्दल आणि इतर ज्या गोष्टी आहेत, कायद्याचा आधार मिळाला तर ते टिकवणं सोपं जातं आणि ते असले पाहिजे. शासनाचं हे कर्तव्य असलं पाहिजे की त्यांनी धर्माच्या आधारित कायदे बनवू नयेत. त्यात शासन आहे, घटनाप्रमाणे चाललं पाहिजे. 51A आहे आपल्या घटनेमध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे, त्याच्या आधारावर कायदे बनले पाहिजेत. ते बनत जातील, पण ते अंमलात आणण्यासाठी सामाजिक चळवळ करावं लागतं. आता सुद्धा जातीप्रथा आहे, जाती व्यवस्था म्हणजे त्याला कायद्याने काय कुठलाच आधार नाही, परंतु ते प्रत्यक्षात आणलं जातं. त्यामुळे सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे आणि ते करावं लागणार. आता त्याच्यामध्ये अडसर काय आहे की ते टाकाऊ कायदे आहेत. आपल्या धर्माचं सुद्धा त्याच्यामुळे नुकसान होतं हे त्या धर्माचे संरक्षण करणारे जे समजतात त्यांनी ते मानलं पाहिजे. ते आक्रमक होतात आणि आक्रमक होऊन ते बोलूच देत नाहीत आणि त्याच्यामध्ये लोकांचे बळी घेतात. आता इथे हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की
तिथे हा जो पैसा आहे भाविकांनी दिलेला तो प्रचंड पैसा आहे त्याच्यामध्ये, आणि विश्वस्त असतात. विश्वस्तांनी त्याच्यावर योग्य लक्ष नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि ते जर काही टाकाऊ परंपरा असतील तर ते कायद्याच्या आधारे तपासून पाहिले पाहिजेत, आणि त्याप्रमाणे आपल्या जे मंदिराचे सुद्धा जे कायदे आहेत ते बदलले पाहिजेत. ते विश्वस्त करत नाहीत. विश्वस्तामध्ये आता दिसतंय, अजूनही चाललंय म्हणून ते बोलावं लागतं की त्याच्यामध्ये न्यायाधीश असतात. न्यायाधीशांवर सुद्धा त्या मनोवृत्तीचा प्रभाव आहे, आणि त्यामुळे हा जो काही बदल आहे तो सामाजिक चळवळीमध्ये आपल्या इथे फुले, आंबेडकर, शाहू महाराज अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, पण ती खंडित केली गेलेली आहे. आक्रमकरित्या मनोवादाच्या दृष्टिकोनातनं आणणं आणि जबरदस्तीने आपलं जे जे मोठं धन आहे ना, ते प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देवस्थानाच्या पण प्रॉपर्टीज आहेत मोठ्या, त्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्या घेतल्या पाहिजेत ना त्याच्यामध्ये. आणि दुसरा हा पैसा आहे, तो पैशाचा अपव्यय होतोय, तर त्याला 25 लाख दिले जातात. कोण म्हणतो मांत्रिक आर्किटेक्ट अशी भूमिका घेतं. हे सगळं मॅनेज केलेलं आहे. त्यामुळे हे कायद्यांनी त्याचा अंमलबजावणी झाली पाहिजे, लोकांनी त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे. आणि हे जे काही आहेत धर्माचं रक्षण करणारे म्हणवतात, त्यांचे चेहरे ओळखले पाहिजेत त्याच्यामध्ये. अजय सिंग सेंगरांनाच मला पुढचा प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे. प्रकाश रेड्डीजी ज्या प्रकारे म्हणाले, तर अजय सिंग सेंगरजी या प्रकरणामध्ये सगळं काही मॅनेज केलं गेलेलं आहे असा थेटपणे ज्या वेळेला आरोप होतो, किंवा तशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या त्या समोर येताना दिसतात, आणि विश्वस्त मंडळापैकीच एक असलेले गरड ज्यावेळेला माहिती अधिकारातून काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात, असे प्रकार पुढच्या काळात तरी घडू नये एवढीच किमान अपेक्षा आहे. अजय सिंग सेंगरजी गैरव्यवहार झाला असेल, ते सिद्ध झालं तर येत्या काळामध्ये हे चेहरे समोर येतील का? अजयजी, पहिली गोष्ट लक्षात ठेवा की न्यायालयाने भ्रष्टाचार झाला, अपवाद झाला, हे त्यांनी अनियमित हा शब्द त्यांनी वापरलेला. आणि हे जे म्हणतात ना संविधान, मी तर म्हणतो संविधानाने आम्हाला दुर्गम अधिकार दिलेला आहे. आम्ही आमचं ऑडिट झालेलं आहे. आम्ही स्पेशल ऑडिट करा ही बी आम्ही मागणी करतोय. आमच्या मोठ्या व्यवसायाची स्पेशल ऑडिट करा ही बी आम्ही मागणी करतोय. मात्र तुम्ही जर आमच्या प्रथा परंपराला तुम्ही अंधश्रद्धेचा तुम्ही मुक्त असाल आणि त्या मुक्तीखाली सोनं यंत्र काय ठेवलं, आमचा अधिकार आहे. आम्ही सोनं ठेवू, चांदी ठेवू, काय ठेवू, आमचा अधिकार आहे. या अधिकाराला, आमच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर आपण काय करता, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बरं, अधिकारांवरती कोण करताय आक्रमण असं आपल्याला वाटतं? अजय सिंग, मुस्लिम याच्यामध्ये रेप करण्याची प्रथा आहे. त्याला मोहरून असं काहीतरी नाव आहे त्यांना, त्या प्रतिनिधी काय नाही. एका मुलीला मुस्लिम गल्लीमध्ये 40 लोकांनी रेप केला. 40 लोकांनी, मुसलमानांनी त्यांचं जीवन जाळून टाकलं. ही प्रथा जर मुसलमान धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये आहे, त्या प्रत्येक ही तुमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय नाही बघत त्याच्यामध्ये. तुम्ही आम्हालाच काय टार्गेट करता? आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य, आम्ही मंदिराच्या मूर्तीच्या खाली ठेवण्याची. अजय सिंगजी, या संदर्भातलं उत्तर, जो प्रश्न तुम्ही अगदी चर्चेच्या सुरुवातीपासून उपस्थित केलेला होता, त्याचं उत्तर ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी आधीच दिलेलं आहे की फक्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच का, तर आपण देखील अशा प्रकारची प्रकरणं घेऊन न्यायालयामध्ये जाऊ शकता, न्यायालयाची दारं ठोठावू शकतात. आज आपण ज्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय, येत्या काळात हे सगळं होऊ नये यासाठी काय करायचं या अनुषंगानं श्री महंत सुधीरदास पुजारीजी, मी आपल्याकडे येतो. महंतजी, यापूर्वी अशी अनेक प्रकरणं समोर आलेली असतील किंवा येत्या काळात येतीलही, मात्र परंपरा असेल आणि परंपरेच्या दृष्टीनं जर अशा प्रकारची कामं केली जात असेल तर यामध्ये पारदर्शकता असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि साधी सरळ सोपी मागणी आहे, कारण ज्यावेळेला दान धर्म केला जातो, आपला पैसा कुठे वापरला जातो, कशा प्रकारे त्याचा विनियोग केला जातो, हे जाणून घेण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे. मग अशा वेळेला जर अशी प्रकरणं घडत असतील तर येत्या काळामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल करण्याची खरं तर वेळच येऊ देऊ नये, कारण पारदर्शकता असेल तर अशा प्रकारचे गुन्हे देखील कदाचित दाखल होणार नाही. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे पैशांचा विनियोग केला जातो आणि धार्मिक प्रकरणांमध्ये न्यायालय मात्र त्या ठिकाणी कारवाई करताना दिसून येत नाही, भिजत घोंगडं ठेवलं जातं. कुठल्याही धर्माचा असेल, जातीचा असेल, कुठल्याही प्रकारची प्रकरणं असतील, मात्र ज्यावेळेला धार्मिकता त्या ठिकाणी येते त्यावेळेला न्यायालय देखील सावध भूमिका घेताना दिसून येतं असं आपल्याला वाटतं का? श्री महंत, मगाशी प्रकाशजींनी जो आरोप केला की न्यायालयावरती देखील
अध्यात्माचा प्रभाव असल्यामुळे न्यायालय इन्फ्लुएन्स खाली येतात, हा कम्युनिस्टांनी केलेला मोठा भयंकर अपप्रचार आहे. कसा? आणि भारताचा इतिहास आपण पाहायचा म्हटला तर कम्युनिस्ट खोटा इतिहास लिहिण्याबाबत मोठे प्रसिद्ध आहेत. आता उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलं मगाशी कांकरे यांनी, की राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली. हा इतिहास पसरवला, आपल्याला शाळेत देखील शिकवलं जातं. परंतु मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की सतीची प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम बंद केली आणि जिजाऊ महाराजांना सती जाऊ दिलं नाही. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतीची प्रथा बंद केली, प्रत्यक्ष आपल्या मासाहेबांना सती जाऊ दिलं नाही. हा इतिहास कम्युनिस्ट शिकवत नाही. लक्षात घ्या, शिकवलं काय जातं, राजाराम मोहन राय बंगालमधील सुधारक यांनी ही सतीची प्रथा बंद केली. धर्माच्या संदर्भाने देखील किती विकृत इतिहास शिकवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाही, त्यांनी सतीची प्रथा बंद केली. लेनिन आणि मार्क्सच्या कबरीवरती हे दर्शनाला जातात, तिथे नतमस्तक होतात. मॉस्कोला जातात, माओच्या समाधीवरती चायनाला जातात. मग ही अंधश्रद्धा नाही का? अंधश्रद्धा कोणी सांगायची? आणि मिस अप्रोप्रिएशन जर झालेलं असेल, कोर्टामध्ये जर सिद्ध झालं ते, तर त्यांना अवश्य शिक्षा व्हावी, आमचं त्यामध्ये दुमत नाही. परंतु प्रत्येक देवस्थान जणू काही करप्शन करतं, अशा पद्धतीचा धादांत खोटेपणा हा सर्व समावेशक असलेल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून लोकांपुढे जर तुम्ही असं मांडत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. ही कम्युनिस्ट विचारधारेची धारा आहे आणि त्यांना धर्म, देवस्थान, संस्थान, धर्मपंडित, महंत, संत, महात्मे यांच्यावरती अटॅकच करायचा आहे. यांच्या बाजूनीच त्यांच्या विरुद्ध बोलून समाजामध्ये हिंदू धर्माचा जो बेस आहे, जो ब्रिटिशांनी तोडला, तसा कम्युनिस्टांना तोडायचा आहे. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तो तोडायचा आहे. परत मी सांगतो, जर करप्शन झालं असेल तर अवश्य त्यांच्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हावे, त्यांना शासन देखील व्हावं, या मताचा मी आहे. लक्षात घ्या. आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे हायकोर्टापुढे परत येईल. संबंधित लोक जे सांगतायत ते आम्ही अपिलात जात आहोत. तर दोन्ही गोष्टी आपण बॅलन्सिंगली पाहायला पाहिजे. ताबडतोब त्याचा निष्कर्ष काढून कोणालाही आरोपी, विशेषतः देवस्थानांना आणि देवस्थानांच्या पुजाऱ्यांना, संत महात्म्यांना, आणि जे काही त्यांनी जिथे पूजन केलं तो पुजारी असेल, यांनी त्याला तांत्रिक नाव दिलं. लक्षात घ्या. मग तांत्रिक कोण होता? लक्षात घ्या. आणि ती जी पुजारी, पूजा करणारी जी मंडळी होती, जे प्राणप्रतिष्ठा विधान झालं, ते तांत्रिकांच्या हातनं होत नाही. ते ब्राह्मण असतात, तिथे पुजारी असतात, ब्राह्मणांच्या हातून ते पूजन होतं. अशा पद्धतीने जो समाजामध्ये आपण वारंवार खोटं बोलून धर्माच्या विरुद्ध भडकवण्याचं जे काम कम्युनिस्टांचं चाललंय, त्याचा हा अगदी स्पष्ट उदाहरण आहे आजचा कार्यक्रम. म्हणजे बरं, नक्कीच आपण अतिशय बॅलन्स अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र तुम्ही जो थेटपणे आरोप केलेला आहे कम्युनिस्टांवरती, याविषयी प्रकाश रेड्डींना बोलायचंय. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी सती प्रथा बंद केली, बरोबर आहे, त्यांनी सती बरोबर आहे, त्यांनी काही उदाहरण दिले. पण मग हे उदाहरण देणारी व्यक्ती आणि ते हे संत, म्हणजे हे जे धर्माचं नाव सांगतात, सती प्रथेला उघड विरोध का नाही करत? आता त्यांना प्रश्न विचारला, ते म्हणतील सती प्रथा बरोबर होती आणि बरोबर आहे, राहिली पाहिजे म्हणून. अशा पद्धतीने अजूनही ते भूमिका घेतात. हे पहिली गोष्ट. सती प्रथा वाईटच होती. दुसरी गोष्ट ते म्हणाले कम्युनिस्ट ही म्हणजे वगैरे. एक मिनिट मला समजू द्या. सनातन धर्माचं मी प्रकाशजी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याबद्दल मला आदर आहे, मी आपला अनादर करत नाही. सनातन वैदिक धर्म या शब्दाचाच अर्थ सनातन सहा नित्य नूतना. जर नूतन असेल, त्याच्यात काही सुधारणेला वाव असेल, तर धर्म त्या पद्धतीने सुधारणा करत आहोत. मुस्लिमांसारखं आपलं नाहीये की बा अमुक अमुक हदीसमध्ये असं सांगितलं मग ते त्याला स्टिकीच राहणार. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे सनातन या शब्दाचा अर्थच, आपल्याकडे रिफॉर्म झालेत ना, संतांनी वारंवार सुधारणा केल्या आहेत, सूचना केल्या आहेत, त्यांचं म्हणणं मांडलंय. लक्षात घ्या, अनिष्ट प्रथेच्या विरुद्ध संत महात्म्यांनीच आवाज उठवलेले आहेत. आम्ही काही त्या गोष्टीला स्टिकी राहत नाहीये. परंतु ज्या सुधारणेच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला चर्चा करत असतो, त्या चर्चेचा जो रोख आहे, हा रोख सातत्याने धर्मविरोधी असतो.
यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. असं होता कामा नये. ते जर अशी भूमिका घेत असतील की सनातन म्हणजे आम्ही धर्माचा सुधारणा करण्याची आमची तयारी आहे, तर त्याचं स्वागत आम्ही करतो. परंतु ते प्रत्यक्षात ते होताना कुठे दिसत नाहीत. हा मुद्दा आहे, हा पहिल्यांदा मुद्दा आहे. किंवा ह्या ज्या प्रथा आहेत ते बदलण्याचं त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यामध्ये. हा एक मुद्दा. दुसरं ते असं म्हणाले की मार्क्स किंवा लेनिन यांच्या समाधीवर म्हणजे तिकडे जातात कम्युनिस्ट फूल टाकतात. बरोबर आहे, परंतु त्यांना आम्ही मानव समजतो, त्यांना दैवत्व दिलेलं नाही. आणि ते म्हणजे जी काही मार्क्सिझम आहे, लेनिन वाद आहे, त्याची चिकित्सा करायची आमची तयारी आहे आणि आम्ही करतो. परंतु सनातनी आता त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली, ती सगळ्या सनातन्यांची भूमिका नाही हे सुद्धा स्पष्ट आहे. धर्माची चिकित्सा या नावालाच ते विरोध करतात. धर्माची चिकित्सा करणे हा मूलभूत या देशामध्ये हक्क आहे. आणि आपल्या देशातले मग चार्वाक असो, लोकायत असो, त्याच्यामध्ये म्हणजे बाकी त्या सगळ्यांनी चिकित्सा केलेली आहे. आपला देश आहे, केवळ सनातनांसाठी हिंदुत्व वगैरे नाही. या देशामध्ये जी लोकायतांची परंपरा ही फार मोठी आहे. मला त्यांना सांगायचं की जाती व्यवस्था आहे आणि वर्ण व्यवस्था आहे. नक्कीच दोन वेगळे विषय, यावरती वेगळी चर्चा देखील होऊ शकते. चर्चेच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे, मी आपल्याकडे येतो. समृद्धीसाठी त्या ठिकाणी सुवर्ण यंत्र जे पुरलं गेलं, ती परंपरा आहे की अंधश्रद्धा आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. या संदर्भातला निकाल येईल. मात्र कायदे करूनही अशा प्रकारच्या प्रथांना रोखणं आपल्याला शक्य आहे का कायद्याच्या दृष्टीनं? ॲडव्होकेट रंजना गवांदे. रंजनाजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? त्यांच्याशी कदाचित आपला संपर्क जो आहे तो या क्षणाला तुटलेला आहे. डॉक्टर राजेंद्र कांकरिया यांच्याकडे आपण जाऊयात. डॉक्टर राजेंद्र कांकरियाजी, जर या ठिकाणी अशा प्रकारचे कायदे निर्माण केले जात असतील, कायदे निर्माण केल्यानंतर तरी देखील अशा प्रथांना रोखणं आपल्याला सगळ्यांना जे आहे ते शक्य होणार आहे का? कारण परंपरा असतील आणि त्या अनुषंगाने येणारं काही कर्मकांड असेल तर त्याला कुठेही विरोध होत नाही. मात्र ज्यावेळेला अंधश्रद्धाची त्याला किनार लाभते त्यावेळेला मात्र ते रोखणं एक समाज म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. डॉक्टर राजेंद्र कांकरिया. डॉक्टर राजेंद्र कांकरिया यांच्यापर्यंत देखील आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये या क्षणाला. प्रकाश रेड्डीजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल की चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. प्रत्येक धर्माची किंवा प्रत्येक जाती, धर्म, पंथ यांची आपली एक शिकवण असते आणि त्या शिकवणीच्या आधारावरती त्यांचं जे आहे लाईफस्टाईल असेल किंवा राहणीमान असेल, या सगळ्या गोष्टी असतात. ते झालं फक्त जे आजपर्यंत त्यांच्या पूर्वजांनी केलंय ती परंपरा आपण राखणं. मात्र ज्यावेळेला अंधश्रद्धा त्या ठिकाणी येते आणि त्यावेळेला मग श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा बाजार ज्यावेळेला त्या ठिकाणी सुरू केला जातो त्यावेळेला हानी नेमकी कुणाची होते आणि हे रोखण्यासाठी कायदे कितपत फायदेशीर आपल्याला सगळ्यांना ठरू शकतात? प्रकाश. हाच खरं म्हणजे मुद्दा आहे की त्याच्यामध्ये धर्म जे आहे, सगळ्या धर्मामध्ये असे संघर्ष आलेले आहेत. ख्रिश्चन धर्म जर बघितलं तर यांनी सांगितलं होतं गॅलिलिओनी की हा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. बायबल वेगळं सांगत होतं, त्यामुळे तिकडे संघर्ष झाला. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलं आणि पण त्यांनी आता मान्यता आहे सगळ्या समाजाची आणि सायंटिफिक हे सिद्ध झालेलं आहे. तो एक संघर्ष. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा ज्या प्रथा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की कुठलाही म्हणजे लग्नाच्या संबंधी किंवा इतर ज्या प्रथा आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या भूमिका सगळ्या मुस्लिम राष्ट्रामध्ये आहेत आणि तो संघर्षसुद्धा होतो. मुस्लिम याच्यामध्ये गणितज्ञ पण फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. अरब देशामध्ये किंवा इजिप्तमध्ये जसं झिरो वगैरे जो शोध लागले ना, तशा प्रकारचे वैज्ञानिक त्या ठिकाणी म्हणजे बदल होत चालले. पण धर्म कुठलाही असो, मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा ख्रिश्चन असो, त्या सुधारण्याविरुद्ध संपूर्ण झुंड उठून त्या सुधारणा बंद पाडून तुम्ही हे म्हणजे धर्म बुडवताय अशा सगळ्या धर्मातनं हे उठतं. त्यामुळे हे कठीण जातं, पण ते होणार. हा संघर्ष अटळ आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा तो झाला आहे. मी मगाशी वारंवार उल्लेख करतोय चार्वाकांचा, लोकायतांचा, सांख्य त्याच्यामध्ये हा संघर्ष आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्याच्यानंतर कायदे होतात याच्यावर आधारित. पहिल्यांदा धर्म व्यवस्था त्यांचेच कायदे होते ना, धर्माचे कायदे होते, राजवाड्यांचे कायदे होते, पण आता घटनेवर आधारित कायदे झालेले आहेत. आणि त्यामुळे ते कायदे करताना
हुतात्म्य व्हावं लागतं, जसं नक्कीच. दाभोळकरांनी केलंय. आणि त्यामुळे लोकांची मानसिकता करणं हे जरुरीचं असतं. आता लाखो म्हणजे पैसे, श्रमाने कमावलेले पैसे नक्कीच. आणि सोनं चांदी लोक त्या एका भावनेने त्या देवस्थानामध्ये देतात आणि नक्कीच. कोट्यावधी रुपये होतात खरं. आणि ते चारू वाटेल जोशीजी, तसे याच वापरतात. अनुषंगानं प्रकाशजींनी जो मुद्दा उपस्थित केला, अंधश्रद्धेचा होणारा बाजार आपण कशा प्रकारे थांबवू? त्या फार मोठी लढाई आहे. गेले 4-5 हजार वर्ष हा संघर्ष नीट चालू आहे. कधी कधी तो पुढे जातो, कधी कधी पाठीमागे. पण आता परिस्थिती अशी आली की जे राज्यकर्ते आहेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत, ते मायथॉलॉजीला सायन्स म्हणतात, मायथॉलॉजीला हिस्ट्री म्हणतात, इन्क्लुडिंग आवर प्राईम मिनिस्टर. तर हा लढाई कुठपर्यंत जाणार आहे ते तुम्ही समजून घ्या. नक्कीच. आणि ही लढाई रोखणंच अत्यंत महत्त्वाचं आहे. अजय सिंग सेंगरजी, मी आपल्याला देखील संधी देणार आहे. अंधश्रद्धेचा ऍटलिस्ट बाजार जो आहे तो आपण सगळ्यांनी मिळून थांबवायचा आहे. थांबवायला पाहिजे, का नाही थांबवायला पाहिजे. मात्र तुम्हाला फक्त हिंदू धर्मालाच तुम्ही टार्गेट करता. अहो, त्या इस्लाम धर्मामध्ये, कुराणमध्ये काफिर को मार दो ही अंधश्रद्धा नाही का त्याच्यामध्ये? त्याच्याविरुद्ध हे अनिसवाले का नाही बोंबलत त्याच्याविरोधात? प्राणी हत्या करतात ही अंधश्रद्धा नाही का? त्याच्याविरुद्धामध्ये का नाही हे करत हे लोक? हे याच्यामध्ये एक रिंग करून मुसलमान लोक एका महिलेवर कंटिन्यू रेप करतात, ती एक प्रथा आहे. त्याच्याविरुद्ध का नाही हे अनिसवाले आंदोलन करत? त्याच्यामध्ये यांना फक्त हिंदू धर्माला टार्गेट करायचं, हिंदू धर्म नष्ट करण्याचा हा यांचा कट आणि कारस्थान आहे. अजयजी, आपण आपल्या मुद्द्यावरती ठाम आहात की हिंदू धर्माला फक्त या ठिकाणी टार्गेट केलं जातं. बरं, अंधश्रद्धेचा बाजार रोखण्यासाठी ॲडव्होकेट रंजना गवांदेजी पुढचं पाऊल काय असावं? नक्कीच रंजनाजी, यांच्यापर्यंत पुन्हा एकदा आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये. महंत सुधीरदासजी, मी आपल्याकडे येणार आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, परंपरा, प्रथा या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करून झाली, कायद्यांच्याही बाबतीत चर्चा करून झालेली आहे. मात्र अंधश्रद्धेचा होणारा बाजार फक्त रोखायचा आहे आपल्याला. काय करूयात आपण? मगाशी प्रकाशजींनी उदाहरण दिलं, आमच्या प्रथेला अंधश्रद्धा म्हणू नका. हिंदू लॉ करता मनुस्मृती आधाराला घेतली, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृतीचा देखील आधार घेतलाय आणि तसं मेन्शन केलं गेलेलं आहे. त्यामुळे तो जो प्रत्येक गोष्ट जशी काही टाकाऊ आणि आहे अशा पद्धतीचं सनातन वैदिक हिंदू धर्म हा विज्ञानाच्या कसोटीवरती घासून पुसून तयार झालेला विषय. अंधश्रद्धेचा जो बाजार मांडलाय ना, हे कोणीही उठतं, कोणीही भगू धारण करतं, कोणीही आपल्याला अवतार म्हणायला सुरुवात करतं. अशा पद्धतीची जी आसाराम बापूंसारखी जी लोक आहेत, यांच्यामुळे सनातन वैदिक धर्मावरती आघात झालेले लक्षात घ्या. परंतु जे परंपरागत ज्यांचं साधन झालेलं आहे, जे गुरु शिष्य परंपरेमध्ये आहेत, अशी मंडळी कुठल्याही पद्धतीचा जो अंधविश्वास आहे, अशा पद्धतीचं कुठलंही कार्य हे कधीही करत नाहीत. त्यामुळे सनातन वैदिक धर्म, मगाशी मी सांगितलं की पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेच्या आधारानुसार त्याची समीक्षा करता येते आणि या समीक्षेकरता कुंभमेळ्यांची रचना आहे, हिंदू धर्माची परंपरागत रचना आहे. परंतु मधला 1000 वर्षाचा जो कालखंड आपण पाहिला, जो मुस्लिम आक्रांतांनी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या शासनांनी म्हणजे ब्रिटिशांनी आणि नंतर कम्युनिस्ट ही जी विचारधारा आहे, यांनी सातत्याने हिंदू धर्माचं डिग्रेडेशन कसं होईल, हिंदू कसे नालायक आहेत, हिंदू कसे सुधीरदासजी, मी आपल्याला थेटपणे प्रश्न विचारलेला होता, तो म्हणजे अंधश्रद्धेचा बाजार कसा रोखावा. हिंदूंकडे आपला रोख नव्हताच मुळात, किंवा कुठल्याही धर्माबद्दल आज आपण यामध्ये चर्चा करत नाही आहोत. ॲडव्होकेट रंजना गवांदेजी, मगाशी तुमच्याशी संपर्क तुटलेला होता आणि वेळ देखील आपली संपलेली आहे. मात्र या पुढच्या काळात अंधश्रद्धेचा बाजार रोखण्यासाठी एका वाक्यात मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. काय करावं? अंधश्रद्धेचा बाजार रोखण्यासाठी जे कायदे आज उपलब्ध आहेत त्याची कठोर अंमलबजावणी असावी. संत आणि सुधारकांच्या विचाराची पेरणी आणि रुजणी ह्या समाजात होणं गरजेचं आहे आणि अंधश्रद्धा मूलक कृती करणाऱ्यांना चपराक दिली पाहिजे कायद्याच्या माध्यमातून. नक्कीच. अगदी कमी शब्दामध्ये आपण स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे. धन्यवाद ॲडव्होकेट रंजना गवांदेजी, धन्यवाद डॉक्टर राजेंद्र कांकरियाजी.
महंत सुधीरदासजी आपले देखील धन्यवाद. प्रकाश रेड्डीजी आणि चारुल जोशीजी आणि अजय सिंग सेंगरजी आपण या चर्चेत सामील झालात त्यासाठी. तर आजच्या या चर्चासत्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटते की परंपरा असेल किंवा अंधश्रद्धा असेल यामध्ये असलेली एक पुसटशी रेष असते, ती कुठेतरी पार होऊ नये. मग त्यातून निर्माण होणारे गैरव्यवहार, तुमच्या श्रद्धेचा या अंधश्रद्धेच्या बाजारात केला जाणारा वापर, या गोष्टींपासून आपण सगळ्यांनी जे ते सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आज या चर्चासत्राचं आपण आयोजन केलेलं होतं. या चर्चासत्रात वेळ झालेली आहे. तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.